गुणलेखन आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक नाही. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी झेल टिपला गेला आणि विकेटचं पतन होत आहे. त्यानंतर मात्र खेळाडू मोठे. यावेळी फटका चांगला आहे. हा सीमारेषा भेदेल का? क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि झेल टिपला जातोय. उंची जास्त, लांबी कमी आणि सरळ अडकला तो क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये. शेवटचा षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत. याच बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. ब्लॉकलचा चेंडू आणि हॅट्रिक, आजच्या दिवसातली तिसरी हॅट्रिक. याच्या आधी मला वाटतं आधीच्या सामन्यामध्ये अनिरुद्ध मोरेने हॅट्रिक साधले. त्याच 11 आणि तोरणेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी. आणि याच बरोबर चौथा गडी देखील बाद. ब्लॉकल वरती चेंडू यष्ट्या पुन्हा एकदा फाकवल्यात. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचरली दिसतोय. यष्ट्या फाकवल्या, चौथा गडी बाद आणि ही फोरट्रिक ठरते. निश्चांकी धावसंख्या असेल. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू हा सीमारेषेकडे जाईल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी नाही. थोडस अंतर कापलं, जजमेंट घेतलं, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अलगदरित्या चेंडू आपल्या जाळ्यामध्ये घेतला. आणि लगातार समीर याच्या गोलंदाजी पुन्हा एकदा काय होत आहे आणि हा पकडला तर ओ हो, हा कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकला असता. समीरला नामी संधी होती, मात्र या खेळाडूला नक्कीच खरंच मी म्हणेन डगआउट मध्ये जाऊन त्याला फटके द्यायला. चला आत्रेवाडी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा. कुरोशी 11 आणि तोरणेवाडी या टॉस साठी यायचं आहे. कुरोशी 11 आणि तोरणेवाडी संघ